सोलापुरातील धनगर समाज आक्रमक झालाय। भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर समाजाने आंदोलन केलंय। लोकप्रतिनिधीला झोपेतून जाग करण्यासाठी आंदोलन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे। धनगर समाजाकडून आता भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलंय। कुंभकर्णाची झोप घेतलेले लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे। त्यांना झोपेतून जागा करण्यासाठी आम्ही ढोल वाजवून, आमचा जो पारंपरिक ढोल आहे त्यांचा आवाजानं जागा व्हावं आणि आमच्या प्रश्नाकडे कुठेतरी लक्ष द्यावं, यासाठी आम्ही आज माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये निर्णायक मतं असताना सुद्धा आज 2 दिवसापूर्वी सांगून सुद्धा या ठिकाणी बापूंना आमचं निवेदन घेण्यासाठी वेळ नाही, याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं खासदारकीला ज्या सरकारनं आम्हाला फसवलं, त्या सरकारला आम्ही सत्तेपासून वंचित ठेवलं, अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातून या सरकारनं जर आम्हाला दिलेलं आश्वासन जर पाळलं नाही, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील धनगर समाजाची जागा दाखवल अशी आशा व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।